चला तर बाजार बिल्स ॲपमधील स्टाफ परमिशन्स सविस्तरपणे समजून घेऊया. तर तुमचा स्टाफ ॲपमध्ये काय करू शकतो हे तुम्ही कसे नियंत्रित कराल? सोपे आहे. मालक स्वतः या परमिशन्स ठरवतो. सर्वात आधी आहे एडिट ॲड्रेस परमिशन. हे अगदी साधे आहे, बरोबर? जेव्हा ही परमिशन बंद असते तेव्हा तुमच्या स्टाफला एडिट आयकॉन दिसत नाही. पण एकदा का तुम्ही ती सुरू केली की त्यांना एडिट आयकॉन दिसू लागतो. ठीक आहे, पुढची परमिशन आहे तुमचे UPI पेमेंट तपशील एडिट करणे. हे खूप महत्त्वाचे आहे. परमिशन शिवाय तुमचा स्टाफ तुमची कोणतीही UPI माहिती एडिट करू शकत नाही. बटन सुरू करा आणि आता एडिट बटन दिसू लागेल. इतके सोपे आहे. बरं, स्टाफ मेंबर्सना जोडणे किंवा एडिट करण्याबद्दल काय? चला पाहूया. ही परमिशन बंद असल्यास स्टाफच्या स्क्रीनवर इन्व्हाइटचा पर्याय दिसत नाही. ती सुरू करा आणि अचानक त्यांना इन्व्हाइट लिंक दिसू लागेल. एक महत्त्वाची टीप: बिझनेस मालकाकडे नेहमीच सर्व अधिकार असतात. आता एका महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया. तुमची प्राइस लिस्ट कोण तयार किंवा एडिट करू शकते? हे बंद असताना तुमच्या स्टाफला नवीन वस्तू जोडण्यासाठीचा आयकॉन दिसणार नाही. तरीही जर बिझनेस ॲड्रेसवर प्राइस लिस्ट असेल तर ती डिव्हाइसवर डाउनलोड होईलच. एकदा तुम्ही ते सुरू केले की प्लस आयकॉन दिसेल आणि ते प्राइस लिस्ट एडिट करू शकतील. आता एका मुख्य कामाकडे वळूया: ग्राहकांचे इनव्हॉइस तयार करणे आणि एडिट करणे. परमिशन शिवाय नवीन इनव्हॉइसचं बटन तुमच्या स्टाफसाठी पूर्णपणे बंद असेल. त्यांना परमिशन द्या आणि ते बटन सुरू होईल. आता ते काम करू शकतात. तर इनव्हॉइस फायनल करण्याबद्दल काय? ती खरं तर एक वेगळी परमिशन आहे. जर ती त्यांच्यासाठी बंद असेल तर कंप्लीट इनव्हॉइस बटन फिकट रंगाचे दिसेल. पण एकदा तुम्ही परवानगी दिली की ते बटन त्यांच्यासाठी पूर्णपणे सुरू होईल. आणि शेवटी तुमचे जुने विक्री रेकॉर्ड्स कोण पाहू शकते याबद्दल बोलूया. फक्त लक्षात ठेवा, हे केवळ पूर्ण झालेल्या इनव्हॉइसेससाठी आहे. ड्राफ्ट्स नेहमीच सर्वांना दिसतील. हे बंद असल्यास स्टाफ फक्त त्यांनी स्वतः तयार केलेले इनव्हॉइसेस पाहू शकतात. पण तुम्ही ते सुरू केल्यावर त्यांना त्या बिझनेसचे सर्व पूर्ण झालेले इनव्हॉइसेस दिसतील. तर या परमिशनसह तुमच्या बिझनेस डेटावर तुमचे पूर्ण नियंत्रण असतं. याचा अर्थ तुम्ही तुमचा बिझनेस सांभाळू शकता आणि पूर्ण विश्वासाने कामे सोपवू शकता.